नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, सुधीर माणके लाईट हाऊस, सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार. आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर. आपल्या देशात सावरकर, गांधी आणि नेहरू ही नावं घेतली की त्यासोबत दुर्दैवानं वादही आपसूक जोडले जातात. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या एका विधानामुळे वाद रंगला. राहुल गांधी भारत जोडो यात्रा घेऊन पुढे निघून गेले, पण हा वाद मात्र इथेच राहिला. मग नेहरूंचे पण तू आणि इंदिरा गांधींच्या नातवाच्या आरोपांना उत्तर देताना स्वातंत्र्यवीरांचे नातू रणजित सावरकरांनी पंडित नेहरूंबद्दलचा वाद निर्माण केला. खरं तर गेले काही दिवस ऐतिहासिक सिनेमे, पुस्तकं, विधानं या सगळ्यावरनं झालेला वाद महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीये. पण या सगळ्या वादावादीत आपल्या स्वातंत्र्याच्या समृद्ध इतिहासाचा योग्य मान आपण राखतोय का, हा प्रश्न आपण प्रत्येकानं स्वतःला विचारण्याची आज वेळ आली आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी रणजित सावरकर आज आपल्यासोबत आहेत. माझ्या कट्ट्यावरती आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. रणजितजी, खरं तर या कट्ट्याला सुरुवात करताना जो प्रश्न आत्ता ज्ञानदानं सुरुवातीलाच उपस्थित केला की आपण आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं अशांना ज्या पद्धतीनं आत्ता वादामध्ये खेचतो आहोत ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, खरं तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे की हे योग्य नाही. आणि ज्या सैनिकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी इतका त्याग केला, इतक्या हालापेष्टा भोगल्या आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांची मतं मान्य नाही, त्यांना तुम्ही क्रेडिट द्यायचं नाही, नका देऊ. पण वारंवार हे होतं आहे आणि गेल्या 20 वर्षापासून होतं आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर अटल बिहारी वाजपेयी सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हापासून हे सुरू झालेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार होतं 10 वर्ष, तेव्हा परत हे बंद झालं होतं. आणि मोदी आल्यानंतर हे परत सुरू झालेलं आहे. म्हणजे हे स्पष्ट आहे की राजकारणासाठी सावरकरांचा वापर केला जातो. कारण आज हिंदुत्ववादी सरकार आहे आणि ह्या हिंदुत्वाचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला केला तर मतांचं ध्रुवीकरण करायला मदत होईल, असा सरळ त्यात हेतू आहे. म्हणजे साधारण 2002च्या नंतर, म्हणजे जेव्हा मला असं वाटतं की पोर्ट ब्लेअरच्या विमानतळाला स्वातंत्र्यवीरांचं नाव दिलं, त्यानंतर तिथं ती एक अखंड तेवणारी मशाल वगैरे लागली. आणि नंतर जेव्हा मणिशंकर अय्यर पेट्रोलियम मंत्री होते त्या काळामध्ये त्यांनी त्या ज्योतीचं तेल पुरवठा, म्हणजे काय गॅस पुरवठा बंद करायचा वगैरे असा निर्णय झाला. आणि त्यावेळेपासून खरं तर हा वाद मुख्यत्वे सुरू झाला. नाही, माझं हे की 2000 साली सुरू झाला. 2000 साली पहिल्यांदा असा आरोप झाला की सावरकरांना कपूर कमिशनने दोषी ठरवलं आहे, म्हणजे जे अत्यंत धादांत खोटं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने एक दादरचे पंकज फडणवीस तिकडे गेले होते. सुप्रीम कोर्टाने असं स्पष्ट सांगितलं की कपूर कमिशनने कुठेही दोषी ठरवलं नाही. एक आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कुठलं तरी एकच वाक्य काढून त्याचा प्रयत्न झाला. मुळात कपूर कमिशन कोणी वाचलेलंच नाही आहे. आणि जर कपूर कमिशन तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की महात्मा गांधींचे प्राण वाचवण्यास 10 दिवस काँग्रेस सरकार कसं अपयशी ठरलं ह्याचा पूर्ण आढावा त्या कमिशनमध्ये. तर पण त्यातलं एकच वाक्य काढून सावरकरांना दोषी ठरवायचं नाही. पण मुळामध्ये सावरकरांच्या बद्दलची जी काही कॉन्ट्रावर्सी होती तेव्हा दर खेपेला जो विषय येतो तो सावरकरांच्या माफीनाम्याचा, माफीच्या पत्रांचा. त्याच्याबद्दल बोलताना मध्यंतरी राजनाथ सिंगांनी असं सांगितलं की सावरकरांना तो सल्ला महात्मा गांधींनीच दिला होता. तर एकीकडं हे विधान, दुसरीकडं तुषार गांधींनी अलीकडंच असं सांगितलं की गांधीजींना मारण्यासाठी नथुरामला जे पिस्तूल होतं ते सावरकरांनीच दिलं होतं. इथंपर्यंत गांधीजी आणि सावरकरांचा जो संबंध जोडला जातोय, तर तुम्हाला म्हणजे सावरकरांचे नातू म्हणून पण आणि एक अभ्यास इतिहासाचे करणारे म्हणून पण तुम्ही कसं बघता याच्याकडे? बघा, मुळात गांधींनी त्यांना एक सल्ला दिला होता. मी त्यांच्या भावाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी सांगितलं आहे की सावरकरांनी अशी पिटिशन करावी आणि त्याला आमचा पाठिंबा आहे. पण सावरकरांचे जे तथाकथित माफीनामे पण हे जे आहे, हे जे गांधीजींनी पत्र पाठवलं त्याच्या आधीही सावरकरांनी पाठवलेली होती पत्र. म्हणजे हो, मी त्याच्याकडेच येतोय. मी तुम्हाला तेच सांगत होतो की त्याच्या आधी 1913 पासून सावरकरांनी अर्ज करणं सुरू केलं आहे. 1913चा जो अर्ज आहे तर तो सुटका वगैरे नाहीच आहे. कारण ब्रिटिश याच्यात असा नियम होता अंदमानमध्ये की 6 महिने तुम्हाला कारावासात बंद करून ठेवतील आणि 6 महिन्यानंतर प्रत्येक कैद्याला बाहेर सोडण्यात येतं वसाहतीत.
तिथे तुम्हाला कामं करावी लागतात. त्यांचा पुढचा 12 महिने बॅरॅक्समध्ये राहायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही एक त्यांना स्वतंत्र म्हणायचे, स्वतंत्र बंदिवान. तर ती पूर्ण ती बंदी बसत होती. म्हणजे आज आपल्याला ओपन जेल आपण खुला जेल म्हणतो, तर तसा नियम तो होता. पण क्रांतिकारकांना 3 वर्ष झाली तरी सोडलं नाही, म्हणून सावरकरांनी तो पत्र लिहिलं. आणि त्याला जर तुम्ही माफीनामा म्हणाल तर त्यात सावरकरांनी आरोप केलेले आहेत. ते पत्र काय होतं? सावरकरांनी त्याच्यात आरोप केलेले आहेत की एकतर तुम्ही आम्हाला राजकीय कैदी माना आणि मग राजकीय कैद्याचा दर्जा द्या, जो गांधी आणि नेहरूंना मिळत होता तो त्यांना कधीच मिळाला नाही. त्यांना सांगायचे की तुम्ही सामान्य गुन्हेगार आहात. मग सावरकर सामान्य गुन्हेगारांना जी सवलती मिळतात, म्हणजे 6 महिन्यानंतर तुरुंगाच्या बाहेर जाणं, स्वतंत्र राहण्याची सोय करणं, स्वतःचं जेवण स्वतः बनवून देणं, मग ह्या तरी आम्हाला द्या. तर तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही धोकादायक आहात. तर सावरकरांनी त्या पत्रात स्पष्ट लिहिलं आहे की ब्रिटिश सरकार या दोन्ही क्लासेस जे आहेत, राजकीय बंदिवान आणि गुन्हेगार, याच्यातले वाईटात वाईट जे तरतुदी आहेत त्या आम्हाला लागू करत आहेत. तर असा हा माफीनामा कसा असेल? आणि रेजिनॉल्ड केडॉक असं म्हणतात, त्या काळात कैदी जी पिटिशन करायचे तर त्याला हेच म्हणायचे की मर्सी पिटिशनच त्याला शब्द होता. त्यामुळे रेजिनॉल्ड केडॉक त्यांच्या नोटमध्ये असं स्पष्ट लिहितात की व्ही डी सावरकर्स पिटिशन इज फॉर मर्सी, हाऊ एव्हर इट कॅनॉट बी सेड दॅट ही हॅज एक्सप्रेस्ड एनी रिग्रेट ऑर रिपेंटन्स. म्हणजे मी खेद नाही, खंत नाही, मी माफी मागत नाही, कुठेही त्यांनी मागितलेलं नाही आहे. तो माफीनामा कसं होईल? त्या पत्रात ते पुढे जाऊन म्हणतात की जगातल्या इतर सगळ्या सुसंस्कृत देशांमध्ये राजकीय बंदिवानांना अत्यंत चांगली वागणूक देता येते की जी तुम्ही आम्हाला देत नाही आहे. तुम्ही आमच्याकडनं, त्याच्यात ते लिहितात की तुम्ही आमच्याकडनं कोलू ओढून घेता. तर जेव्हा माफीनाम्याचा विषय येतो तेव्हा असे विषय कोणी लिहूच शकत नाही. आणि मुळात तो सुटकेचा अर्ज नव्हता. सुटकेचा अर्ज पहिला 14 साली झाला. आणि त्याच्यातही सावरकरांनी सहकार्याची भूमिका घेतली की तुम्ही आम्हाला, म्हणजे त्यांनी ब्रिटिशांनी आश्वासन दिलं की एक डॉमिनन्स स्टेटस देऊ. तर फॉर दॅट डॉमिनन्स स्टेटस जर आम्हाला मिळत असेल तर आम्ही मूर्ख नाही आहे. त्याच्यातच वाक्य आहे त्यांचं की उगाच शस्त्र घ्यायला आम्ही मूर्ख नाही, शस्त्र हा शेवटचा ऑप्शन असतो. तर सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे. आणि तेव्हा गांधी काय करत होते हा बघा ना तुम्ही. जेव्हा सावरकर नुसतं सहकार्य करा म्हणत होते, त्याच्या आधी गांधींनी आफ्रिकेत त्या झुलूंशी त्यांचं काही वैर नव्हतं, त्या बोर लोकांशी वैर नव्हतं, पण त्यांच्यावर अत्याचार करणं ब्रिटिशांना गांधींनी पाठिंबा दिला. नुसतं पाठिंबा दिला नाही, तिकडे ते युद्धभूमीवर गेलेले आहेत ते. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की हे सम्राटाप्रती माझं जे कर्तव्य आहे हे माझं आहे, त्याच्यासाठी मी बघतो. मी गांधी तेव्हा सम्राटाप्रती कर्तव्यनिष्ठ होते, त्याच्याबद्दल बोलणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही 18चा जर त्यांचा अर्ज बघितला, 17 आणि 18 हे अगदी सेम अर्ज आहेत दोन. तर त्याच्यात त्यांनी, आणि या प्रत्येक अर्जामध्ये सावरकरांनी शेवटी असं लिहिलेलं आहे की मला सोडलं नाही तरी चालेल, तुम्हाला जर वाटत असेल तर इतरांना सोडा, हे प्रत्येक अर्जात लिहिलं आहे. आणि ब्रिटिश हेच म्हणतात, केडॉक म्हणतो की सावरकर इतके महत्त्वाचे नेते आहेत की त्यांना जर मी तुरुंगाच्या बाहेर पाठवलं अंदमानात तर त्यांना त्यांचे क्रांतिकारक एक बोट भाड्याने घेतील आणि पळवून नेतील, आणि भारतातला कुठलाही तुरुंग त्यांना ठेवण्यास सक्षम नाही. हे ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट्स आहेत. त्याच्यानंतर सावरकरांच्या 17-18बद्दल ब्रिटिश म्हणतात की व्ही डी सावरकर्स पिटिशन फॉर अन ॲम्नेस्टी टू ऑल पॉलिटिकल ऑफेंडर्स, आणि ब्रॅकेटमध्ये असं लिहिलं आहे नॉट नेसेसरीली इन्क्लुडिंग हिमसेल्फ. ती पत्र आहेत, मी ती दाखवलेली आहेत, तुम्हालाही मी ती दाखवू शकतो. तर ही ब्रिटिशांचं आहे. ब्रिटिश त्याला माफीनामा म्हणत नाही आहेत आणि आपलेच लोक त्याला माफीनामा म्हणत आहेत. त्यांचा 20चा जो अर्ज आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की माझे आधीचे अर्ज, आणि त्याच्यानुसार सावरकरांचे भाऊ त्यांनी एक चळवळ केली, त्यात 75,000 लोकांनी आवेदन केलं. आणि जनतेचा दबाव, ह्यामुळे तुम्ही अन्य क्रांतिकारकांना सोडलं ह्याच्यातच मला आनंद आहे. आणि तुम्ही मला सोडलं नाहीत माझ्या भावाला, तरी त्यांनी असं केलं की आता यांना सोडलं तर त्यांना ज्या कायद्याने सोडलं, म्हणजे माझ्यापेक्षा जे वर्स्ट ऑफेंडर्स होते, म्हणजे ज्यांच्यावर खुनाचेच डायरेक्ट आरोप झाले, त्यांना तुम्ही सोडलं तर मला सोडा. हे आर्ग्युमेंट आहे, ह्याच्यात मला काही त्यात चूक वाटत नाही. आणि ते त्यांनी भावातला त्यांच्या पत्रात लिहितात, ते त्याच 2 महिन्यांनी त्यांनी एक पत्र लिहिलं आहे की मला माहिती आहे की मला सोडणार नाही आणि वी आर प्रिपेअर्ड फॉर इट. नाही, आत्ता जो म्हणजे राहुल गांधींच्या बोलण्याचा जो संदर्भ होता तो बिरसा मुंडाच्या निमित्तानं होता की वयाच्या 25मध्ये त्यांनाही ती सुटका करून घेण्याची संधी होती, त्यांनी ती करून घेतली नाही, त्यांनी ते शहीद झाले. आणि सावरकरांनी मात्र 1 नाही 2 नाही अशी सलग पत्र लिहिली स्वतःची सुटका करवून घेण्यासाठी, जेव्हा की त्या जेलमध्ये बाकीही अनेक जण होते ज्यांनी तशी पत्र नाहीत लिहिली, सावरकरांनीच लिहिली. आधी मुळात बिरसा मुंडांना सुटकेची संधी होती हेच चुकीचं आहे, पण अनेकांनी लिहिलं. अशफाकुल्ला खानचं एक पत्र आहे की आम्हाला हे करा, कारण हे बघा, हे गांधींची भूमिका तुम्ही सावरकरांवर लादू नका, क्रांतिकारांवर लादू नका. क्रांतिकारांचं म्हणणं होतं की आम्ही जेलमध्ये भूमिका कुठली गांधींची भूमिका? गांधींची भूमिका म्हणजे तात्विक भूमिका, जी त्यांनी कधी कशी पाळली मला माहीत नाही, पण त्यांची भूमिका की एक तात्विक भूमिका, वैचारिक माझं हे, म्हणजे मी एक विचार केला तर मी तेच करीन. पण क्रांतिकारांची भूमिका असते की शत्रूला दिलेली वचने मोडण्यासारखी असतात. हे सावरकरांनी स्वतः लिहिलेलं आहे. आणि सावरकरांनी सगळ्या क्रांतिकारकांना सांगितलं की तुम्ही असे अर्ज करा.
सच्चिदानंद सन्याल हे जे क्रांतिकारक होते यांना लाहोर कॉन्स्टिट्युन्सीमध्ये फाशीची शिक्षा झाली होती, पहिला लाहोर कट, आणि ती फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतर झाली. ते 16 साली अंदमानात आले, 19 साली त्यांची सुटका झाली. आणि तेच लिहितात की मी असा जर मी केला तर सावरकरांनी केला, पण सावरकरांना ब्रिटिश सोडत नाहीत. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात स्पष्ट लिहिलेलं आहे, याला कारण हे की त्यांना जर सोडलं तर महाराष्ट्रात क्रांतीचा उद्रेक होईल अशी ब्रिटिशांना भीती आहे. म्हणजे अर्ज सगळ्यांनीच केलेत, हे चुकीचं सगळं सांगतायत. राहुल गांधींचा इतिहासाचा अभ्यास नाही आहे. आणि जर त्यांनी एक अट मान्य केली ह्याच्यावर आहे की जेव्हा 24 साली सावरकरांना सोडलं, आधी बघा 21 साली सोडलं हा चुकीचा प्रचार आहे. 21 साली सावरकरांना जेव्हा सोडलं तेव्हा त्यांना एक शेवटचे 6 महिने ते त्या जेलमध्ये मुकादम होते. म्हणजे त्यांना एक अधिकार पदावर होते. म्हणजे त्यांना जरी दर्जा दिला नसला, क्लास दिला नसला, त्यांना रोज रात्री तुरुंगातच बंद करायचे. कोठडी बंद 10 वर्ष असलेला एकमेव कैदी म्हणजे सावरकर. बाकी सगळ्यांना 14 नंतर क्रांतिकारकांनी बाहेर सोडण्यात आलं होतं. तर असे सावरकर भारतात जेव्हा आले तेव्हा अंदमानमध्ये त्यांची परिस्थिती वरची होती. भारतात आल्यानंतर त्यांना 8x4च्या खोलीत ठेवलं रत्नागिरीला. मी तुम्ही विचार करा, 8x4 म्हणजे त्यांना बंद करून ठेवलं आणि त्यांची पुन्हा म्हणजे परिस्थिती. तर त्यांना तेव्हा 24 साली जेव्हा सोडलं सावरकरांना याच्यातनं, तेव्हाच गांधींनी 24 साली सोडलं. हे तुम्हाला माहिती आहे का? गांधींना 1922 साली आता आपण जे असहकार आंदोलन म्हणतो, तर ते असहकार आंदोलन म्हणजे मुळात खिलाफत चळवळीला जोड म्हणून, आणि त्यात स्वातंत्र्याची मागणी अजिबात नव्हती. तर रोलेट ॲक्ट मागे घ्या एवढीच मागणी होती. ते असहकार आंदोलन चौरी चौराचा प्रसंग झाला 5 फेब्रुवारी 22ला, आणि गांधींनी 12 फेब्रुवारी 22ला, म्हणजे 7 दिवस आंदोलन चालू राहिलं आहे. म्हणजे हे चुकीचं आहे की तातडीने मागे घेतलं. 12 फेब्रुवारीला गांधींनी ते आंदोलन मागे घेतलं. तर त्यांना, कारण ब्रिटिश दमनशाही करायला तयार होतं, आणि यांनी मागे जरी घेतलं असलं तरी ब्रिटिशांनी यांना सोडलं नाही. ब्रिटिशांनी सगळ्यांना पकडलं. गांधींना 6 वर्षाची शिक्षा मार्चमध्ये झाली 1922 साली. म्हणजे त्यांची शिक्षा संपणार होती 1928 साली. पण त्यांना 24 सालातच गांधींना अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं म्हणून गांधींना सोडलं. सावरकरांवर तर तुम्ही अट लादलीत ना की तुम्ही राजकारणात भाग घ्यायचा नाही, कारण ब्रिटिशांना माहीत होतं हे राजकारण पुन्हा चालू करणार आहेत. पण अशी अट गांधींवर लादली नाही, गांधींनी स्वतःच लादून घेतली. गांधींनी 1928पर्यंत राजकारणाचा पूर्ण त्याग केला. हा ऑन रेकॉर्ड इतिहास आहे. गांधींनी फक्त चरखा, घराघरात चरखा चालवणे, त्याच्यानंतर अस्पृश्यता निर्मूलन, दारूबंदी आणि नॅशनलिस्ट स्कूल हा प्रोग्राम घेतला, जो टोटली नॉन पॉलिटिकल प्रोग्राम होता, जो सोशल प्रोग्राम होता. अहो, सावरकरांनी वेगळं काय केलं? आणि तुम्ही जर म्हणाल की ह्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, तर सावरकरांचं म्हणणं होतं अस्पृश्यता हा विषवृक्षाचं फळ आहे, ती फळं छाटून होणार नाही, तर तुम्हाला मूळ घालावं लागेल. मूळ हा जातीभेद आहे. आणि गांधींची त्याच वेळी भूमिका अशी होती, गांधींचा जातीभेदावर पूर्ण विश्वास होता. गांधींचा मी खूप जबाबदारीने विधान करतो आहे, गांधींचा चातुर्वर्णावर पूर्ण विश्वास होता. आणि गांधींनी असं धक्कादायक हे केलं की आता जाती खूप झाल्यात ना, आपण 4 जातींमध्ये त्याचं संकलन करू, म्हणजे 4 वर्णाचं पुनर्जीवन करू, आणि प्रत्येकाला शिक्षण घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजे ब्राह्मण हा लढाईचं शिक्षण घेऊ शकतो. त्यांनी लिहिलेलं आहे, शूद्र हा डॉक्टर बनू शकतो. पण त्यांनी उपजीविकेसाठी आपल्याच वाडवडिलांचा उपक्रम चालवावा, त्याच्यावर आंबेडकरांनी अत्यंत तिखट टीका केली आहे. आंबेडकरांचे शब्द आहेत की म्हणजे एखाद्या भंग्याचा मुलगा जर डॉक्टर झाला तर त्यांनी ते डॉक्टरीचं ज्ञान न वापरता त्यांनी भंग्याचंच काम करावं. हा गांधींचा जो म्हणणं आहे हे अतिशय अमानुष आहे. याच्यावर कधीच आपण विचार करत नाही, आपण फक्त माफीनामा देतो. आणि गांधींनी का नाही केलं, तर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की तीच त्यांची अट असेल, फक्त लेखित असेल. गांधींनी 28 सालपर्यंत राजकारणात घेतलं नाही आहे. आणि 1 वर्ष पुढचं 31 डिसेंबर 28ला गांधींनी असा एक ठराव मांडला काँग्रेसमध्ये. तेव्हा नेताजी वगैरे आक्रमक होते, आपण आंदोलन सुरू करू. यांनी सांगितलं आपण ब्रिटिशांना एक संधी देऊ, तुम्ही आम्हाला डोमिनियन स्टेटस द्या. आपण डोमिनियन स्टेटस काँग्रेसनी पहिल्यांदा मागितलं आहे 28 साली. सावरकरांनी 1900 सालीच मागितलं आहे, 28 वर्ष आधी. तुम्ही 28ला मागितलं आणि त्यांना 2 वर्ष त्यांना हे द्या, मुदत द्या असं म्हणणं होतं. पण नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इतरांचा विरोध होता, म्हणून गांधींनी त्याला तो 1 वर्षाचा कालावधी घेतला. आणि 29 साली 31 डिसेंबर 29ला मग संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव. नाही, आपण आत्ता म्हणजे गांधीजींच्याबद्दल बोलतोय, पण गांधीजींना अट घातलेली नव्हती. गांधीजींनी समजा ती स्वतःहून राजकारणापासून लांब राहून समाजकारण किंवा सामाजिक जे दोष आहेत त्याच्या विरोधात काम करायचा निर्णय घेतला असेल. सावरकरांच्याबद्दलचा आक्षेप हाच आहे की त्यांना ज्या अटीवर सोडलं त्याच्या अधीन राहून त्यांना अटी मान्य करायला लागल्या, आणि त्यामुळे त्यांचं पुढचं सगळं जे
म्हणजे राजकारणापेक्षा सुद्धा त्यांचा ब्रिटिश धार्जिणे आणि काँग्रेस विरोध हे त्यांच्या पुढचं काही काळ त्यांचं तसं एकूण राहिलं काम. अहो, त्यांना 37पर्यंत त्यांना 5 वर्षाची अट घातली, पण ती 13 वर्ष वाढवण्यात आली. पुढची 14 वर्ष तुरुंगात ठेवलं. एक पोस्ट फिरत होती मध्ये, खूप मार्मिक पोस्ट आहे, की ब्रिटिशही मूर्ख आहेत. मित्राला अंदमानला पाठवलं छळाला, आणि जो कट्टर शत्रू आहे त्याला तुम्ही पुण्याला राजवाड्यात ठेवताय. यातनंच तुम्ही घ्या ना. आणि जर सावरकर त्यांचे, तर ब्रिटिशांनी 37पर्यंत का ठेवलं असतं त्यांना? तेव्हाचे अहवाल बघा, प्रत्येक ठिकाणी सावरकर इज अ मोस्ट डेंजरस पर्सन. आणि सावरकर क्रांतिकारक होते, आणि त्यांनी म्हटलेलंच आहे की शत्रूला दिलेलं वचन हे मोडण्यासाठीच असतं. आणि त्यांच्या इतर क्रांतिकारक मित्रांनी केलं आहे. सचिनराज सान्याल यांचं मी नाव घेतलं, ते पुन्हा काकोरी कटात त्यांना जन्मठेपी शिक्षा झाली आणि पुन्हा ते तुरुंगात गेलेत. हा इतिहास आहे. आणि गांधींनी पूर्ण चळवळच थांबवली. काँग्रेसने अधिकृत कार्यक्रम घेतला की आता ब्रिटिशांविरुद्ध कुठलंही आंदोलन करायचं नाही, असा 12 फेब्रुवारी 1922ला काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव आहे. माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत, मी देईन तुम्हाला. म्हणजे गांधींनी स्वतःही नाही केलं. एक संघटना, राष्ट्रव्यापी संघटना, आंदोलनच स्थगित करून टाकलं. त्याच्यानंतर जे 31 साली जे आंदोलन सुरू झालं मिठाच्या यात्रेपर्यंत, तोपर्यंत तुम्ही विचार करा, 22 ते 31 इतका मोठा कालावधी सगळीच आंदोलनं बंद केली. हे आणि शत्रू न म्हणताही तुम्ही आंदोलनं बंद करता, हे आहे का ज्याच्यावर दबाव वाढून? आणि सावरकरांचं म्हणणं होतं, मी जेलमध्ये सोडून काहीच होणार नाही आहे, बाहेर आलो समाजसेवा तरी करीन, सामाजिक सुधार तरी करीन, हिंदूंमधले दोष दूर करीन. रत्नागिरीत त्यांनी जे काम केलं आहे ते अद्वितीय काम आहे ते. पण त्यांच्याबद्दलचा आक्षेप हा आहे की त्यांनी कायम काँग्रेसच्या पायात पाय घालायचाच नंतर प्रयत्न केला. नंतर सशस्त्र आंदोलनाशी पण ते फार काही त्याच्यामध्येही त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे एक प्रकारे त्यांना सोडून ब्रिटिशांना जे हवं होतं ते ब्रिटिशांनी साधलं सोडून त्यांना. अहो, सशस्त्र आंदोलन काही जाहिराती देऊन होत नाही. तो मिठाचा सत्याग्रह नाही आहे की ज्याचं रोज डेली रिपोर्टिंग होतं. तुम्ही जर बघितलं तर सावरकर जेव्हा तिकडे होते रत्नागिरीला स्थानबद्ध, तेव्हा त्यांचे जे सहकारी होते वामन बडी चव्हाण यांनी भगतसिंगांचा जेव्हा फाशी झाली त्याच्या विरुद्ध मुंबईमध्ये एका सार्जंटला गोळ्या घातल्या, त्यांना 5 वर्ष शिक्षा झाली. वामन बडी चव्हाण त्यांच्या आठवणींमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की भगतसिंग सावरकरांना भेटायला आले, त्याचा मी साक्षीदार आहे. म्हणजे त्यांचं एक टेलरिंगचं दुकान सावरकरांच्या मागच्या घरात होतं, आणि सावरकरांना भेटणारी जी व्यक्ती असायच्या गुप्त त्या तिथे यायच्या. सावरकर तर ते म्हणाले भगतसिंग डॉक्टर सावरकरांची चिठ्ठी घेऊन आले, त्यांची भेट मी रात्री 9 नंतर करून दिली. त्या भेटीचं डॉक्टर सावरकर म्हणजे सावरकरांचे लहान भाऊ मुंबईहून त्यांची चिठ्ठी घेऊन आले, त्यांची भेट मी करून दिली. हा आय विटनेस आहे. चंद्रशेखर आझाद हे त्या काळात आमच्या घरात राहून गेलेत, माझ्या आजीनी मला सांगितलं आहे. आणि आता माझ्या आजीचा पुरावा चालणार नाही तुम्हाला, पण विश्वनाथ वैशंपायन चंद्रशेखर आझादांचे अगदी जवळचे साथीदार होते, त्यांनी हे नमूद केलेलं आहे की आम्ही डॉक्टर सावरकरांच्या दवाखान्यात राहत होतो म्हणून. तर ही संघटन होतंच ना. म्हणजे नंतर पुण्याचे वासुदेवराव गोखटे ते स्वतः लिहितात की मला सावरकरांनी प्रेरणा दिली, आणि त्यांनी हॉटसन नावाचा तेव्हा गव्हर्नर होता, तर त्याला त्यांनी गोळ्या घातल्या त्याला, पण त्यांनी ते जॅकेट घातल्यामुळे तो बचावला, त्यांना 5 वर्ष शिक्षा झाली. तर सावरकरांनी क्रांतिकारक चळवळ नाही थांबवली, क्रांतिकारक चळवळ चालूच होती. आणि बाबाराव सावरकरांचे या सगळ्यांशी जवळचे संबंध होते, कारण बाबाराव बाहेर होते, आणि बाबारावांचे चंद्रशेखर आझादांशी अत्यंत मैत्रीचे संबंध होते. राजगुरू हे बाबारावांचे शिष्य होते. हा सगळा रेकॉर्ड आहे. तर सावरकरांनी आपली चळवळ कधी त्यांनी फक्त, आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही 24 तास पोलीस पाहत असाल तर तुम्ही क्रांतिकार्य कसं करणार आहे? माझा एक कॉमन सेन्सचा एक प्रश्न आहे हा. पण त्यांनी आपल्या साथीदारांतर्फे केलं. त्याच्यानंतर भगतसिंगांना जेव्हा शिक्षा ठोठावण्यात आली फाशीची, तेव्हा दुर्गाबाई वोरा, पृथ्वीसिंह आझाद सावरकरांचे सावरकरांना अंदमानला होते. हे मुंबईला आले, आणि सावरकरांचे साथीदार गणेश वैशंपायन आणि त्यांची काही टीम हे सगळे गेले. त्यांना गव्हर्नरवर हल्ला करायचा होता, पण गव्हर्नर न मिळाल्यामुळे त्यांनी लेमिंग्टन रोड पोलीस स्टेशनवर त्यांनी गोळीबार केला. त्यांनी हे सगळं लिहून ठेवलं. हे सावरकरांचेच साथीदार, त्यांना अटक झाली. सावरकरांना या केसमध्ये अटक झालेली आहे तुमच्या माहितीकरता, पण त्यांना सावरकर तिथे पोलीस पाहतच होते, त्यामुळे सावरकर सुटले. बाबारावांना अटक झालेली आहे. डॉक्टर सावरकरांना ह्या केसमध्ये अटक झालेली आहे. कॅपिटल थिएटर बॉम्बस्फोट पुण्याला, जिथे गोरे सुजीर जायचे, तिथे ही चळवळी चालूच होत्या. आणि हे पोलीस रेकॉर्डमध्ये सगळे दफन झालेले आहेत. अशा असंख्य गोष्टी आहेत. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना एक आव्हानही केलं आहे की पोलिसांचे सगळे रेकॉर्ड ओपन करा, एकदा होऊ जाऊ द्या ना सगळं. पण ते आहेत रेकॉर्ड, आहेत सगळे रेकॉर्ड आहेत. हे मी बोललो. हे बघा, 2 ब्रिटिशांचे अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत. एक पॉलिटिकल ट्रबल इन इंडिया 1907 to 1917, पण तो पॉलिटिकल ट्रबल म्हणजे क्रांतिकारक चळवळ. आणि दुसरा जो अहवाल झाला त्यात त्यांनी असा निर्णय घेतला की याला टेररिझम म्हणूया, पॉलिटिकल ट्रबल म्हणून त्याला सन्मान द्यायचा नाही. तर टेररिझम इन इंडिया 1970 to 1937.
आणि 37ला सावरकर जेव्हा बाहेर आले, यात 1937 या मुंबई इलाक्यातले ज्या घटना आहेत, या खूप मोठ्या घटना आहेत. त्यांनी सगळ्या घटना त्यात दिलेल्या आहेत. आणि 37ला सावरकर मोकळे झाल्यानंतर त्यांनी क्रांतिकार्य का केलं नाही, तर त्याच्यामुळे परिस्थिती बदलली होती. ब्रिटिशांनी ऑलरेडी निर्णय घेतला होता की भारत सोडून जायचं आहे, कारण भारत चालवणं त्यांना परवडणार नव्हतं. पण युद्ध जे होणार होतं भावी, त्याच्यात भारत त्यांना ताब्यात पाहिजे होता. पण त्यांनी ICSची रिक्रुटमेंटच बंद केली 37पासून. 38पासून भारतात ICS ऑफिसर आलेच नाहीत. जे रिटायर होऊन गेले ते गेले. फाळणी झाली आपली 47 साली, तेव्हा हार्डली 30-35% जो सँक्शन कोट्याच्या 30-35% IAS ऑफिसर्स होते, ICS ऑफिसर्स होते. त्यांनी ठरवलंच होतं. त्याच्यामुळे भारत सोडणार, पण त्याचं विव्हिसेक्शन करायचं, म्हणजे 3 याच्यामध्ये संस्थानं, हिंदू बहुल आणि मुस्लिम बहुल. त्यामुळे सावरकरांची जी सगळी आंदोलनं होती ती अखंड हिंदुस्थान करताच होती. आणि 42च्या आंदोलनाचं जर तुम्ही म्हणताय की का सहकार्य केलं नाही, तर त्यांनी ऑफर दिली होती की आम्ही देतो, पण तुम्ही मुस्लिम लीगचं लांगोली चलन करू नका. गांधींनी अशी जिन्नांना खुली ऑफर दिली होती की तुम्ही मला समर्थन द्या, मी तुम्हाला पंतप्रधान करतो. पण याच्यामध्ये ही ऑन रेकॉर्ड आहे. तुम्ही लक्षात ठेवा की जर जिना त्यावेळेला पंतप्रधान झाले असते तर देशाचं काय झालं असतं, हे गांधींनी विचार करतो सावरकरांनी केला. आणि सावरकरांनी त्याला पाठिंबा द्यायचं नाकारलं. दुसरं म्हणजे हे आंदोलन इतकं निरर्थक त्याचं होतं की तुम्ही देश सोडा, पण तुमचं सैन्य इथे ठेवून जा. आणि कारण काय दिलं, तर इकडनं तुम्ही सैन्य काढलं तर चीनचं संरक्षण कसं करणार. म्हणजे ही काय आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज नाही काही. आणि ज्याचं सैन्य त्याचं राज्य, तुम्ही भारतात ब्रिटिश सैन्य ठेवा आणि स्वातंत्र्य द्या, अशा जर मागण्या होत्या. आणि तुम्हाला आणखीन सांगतो की आंदोलनाची योजना काही नाही. पहिल्या दिवशी सगळ्या नेत्यांना पकडलं, कार्यकारिणीला अहमदनगरच्या किल्ल्यात राजेशाही ठाण्यात ठेवलं, गांधीजींना आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं. यांनी काहीही केलं नाही. आणि तुम्हाला मी सांगतो की जी 19ला पुनरावृत्ती झाली ना, गांधींनी 21चं आंदोलन जे सुरू केलं आपण म्हणतो, ते मुळात 19ला सुरू केल्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ते मागे घेतलं. 14 एप्रिलला 13ला झालं. आणि गांधींनी जालियनवाला बागचा उल्लेख केला नाही. जालियनवाला बागपासनं जर पूर्ण पंजाब हा जो प्रांत पेटला होता, नुसतं जालियनवाला बाग हत्याकांड झालं नाही, त्याच्यानंतर ट्रबल इन पंजाब म्हणून ब्रिटिशांचा अहवाल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की दिल्लीवरनं विमानं नेऊन अनेक ठिकाणी स्टार्फिंग केलं मशीन गननी. गांधींनी ह्याचा कशाचाही निषेध केला नाही. गांधींनी शरणागती पत्कराचं लिहिलं की एक ब्रिटिश सोल्जर अहमदाबादमध्ये मारला गेला, त्याच्यामुळे डोकी भडकून ब्रिटिश लॅड्स असं म्हटलं त्यांनी, आय कॉल देम ब्रिटिश लॅड्स, त्यांना मी ब्रिटिश पोरं म्हणतो, त्यांनी गोळीबार केला, हा आमचा दोष आहे. ब्रिटिश जंटलमन आणि त्यांच्या बायकांना कुठे आसरा घ्यावा लागला, हे आमचं लज्जास्पद वर्तन. ही पत्र माझ्याकडे आहेत, गांधीजी स्वतः लिहिलेली. आणि त्याचीच पुनरावृत्ती 42ला झाली. 42मध्ये 5 दिवस जो हिंसाचार झाला तो अमानुष होता. ब्रिटिशांनी पुन्हा 19मध्ये केलं, विमानं नेऊन विमानातनं मशीन गननी स्टार्फिंग दिलं. ब्रिटिशांचे अहवाल आज उपलब्ध आहेत. स्टार्फिंग करून म्हणजे भेड बकऱ्यांना मारावं, विमानातनं खाली म्हणजे शत्रू सैन्यावर नॉर्मली करतात, ते या सैन्याने केलं. याचा कुठेही एका शब्दाने गांधींनी निषेध केला नाही आहे. आणि जेव्हा 44ला गांधींना सोडलं, तेव्हा गांधींनी स्वतःहून असं सांगितलं. तेव्हा 26 जानेवारीला स्वातंत्र्य दिन मारण्याची एक परंपरा होती. 26 जानेवारी 1931ला असं पहिलं एक झालं, त्यात भारताचा झेंडा फडकवला. आणि दर 26 जानेवारीला काँग्रेस देशभर करायचं. 44ला गांधींनी सांगितलं की आज हा स्वातंत्र्य दिन साजरा करायचा नाही. हे कसे, ही का माघार घेताय तुम्ही. आणि अशा आंदोलनाला सावरकरांनी पाठिंबा दिला नाही, तसाच डॉक्टर आंबेडकरांनी पण दिला नाही, कम्युनिस्ट पार्टीच्या मानवेंद्र रॉय यांनी पण दिला नाही. राहुल गांधी आता आंबेडकरांना हे आरोप करावेत की 42ला तुम्ही पायात पाय घातला म्हणून. सावरकरांच्या एकूणच क्रांतिकार्याच्या बद्दल जेव्हा बोलतो आपण, तेव्हा त्याचाच धागा पकडून आता तुषार गांधींनी सांगितलं, त्यांनीच पिस्तूल दिलं नथुराम गोडसेंना. हे अत्यंत मूर्खपणाचा आरोप आहे. तुम्ही केसची कागदपत्र बघितलीत तर जगदीश गोयल नावाचा एक साक्षीदार उभा केला. त्यांनी सांगितलं की हे पिस्तूल मी गंगाधर दंडवतेला दिलं. इथे साक्ष संपली. गंगाधर दंडवते नावाचा जो कोण माणूस होता तो पण हा विषय आला कुठून, म्हणजे ऐका ना तुम्ही, ऐका ना. तर जगदीश गोयलनी पोलिसांना असं सांगितलं होतं की हे पिस्तूल मला नाथीलाल जैन नावाच्या माणसाने दिलं आहे. पोलिसांनी नाथीलाल जैन या माणसाला अटक केली होती. तो लाल किल्ल्यातच होता, त्याला पोलिसांनी हजरच केलं नाही. याला कारण असं आहे की तेव्हा डॉक्टर परचुरे ज्यांच्यावर जो आरोप होता की ज्या गंगाधर दंडवते यांनी पिस्तूल घेतलं आणि मग ते नथुराम गोडसेंना दिलं, त्यांचे जे वकील आहेत पु ल इनामदार, त्यांनी असं स्पष्ट यांचे डॉक्टर परचुरे यांचे, तर त्यांनी असं त्यांच्या पुस्तकात स्पष्ट लिहिलं. माझ्याकडे पुस्तक आहे हे इथे, लाल किल्ल्याचा इतिहास. हे पुस्तक इतकं जुनं आहे, खूप वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांनी स्पष्ट लिहिलं की हा नाथीलाल जैन हा ग्वाल्हेरच्या काँग्रेस मंत्र्याचा मेवणा होता. आणि हे जे कळल्यानंतर त्यांनी नाही दिलं.
म्हणजे हे धागेदोरे काँग्रेसपर्यंत गेलेले आहेत. पिस्तूल दिलं कोणी होतं? नाथीलाल जैन. नाथीलाल जैननी जगदीशला. आता नाथीलाल जैननी कुठलं आणलं? कारण हे पिस्तूल हे इटालियन आर्मी इश्यू आहे. इटालियन आर्मी इश्यू पिस्तूल हे आलं कुठनं? तर हा ट्रेस नाथीलाल जैनकडनं पोलिसांकडे मला नक्की आहे की पोलिसांकडे त्या जबान्या असणार आहेत. आज जर का केलं तर हे पिस्तूल नक्की कोणाकडनं एक हे होईल. पण त्याचा धागेदोरे थेट काँग्रेसपर्यंत पोचत होते म्हणून नाथीलाल जैनला कोर्टातच उपस्थित केलं नाही. आणि त्यांनी आरोप केला आहे यांनी इनामदारांनी कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना की पोलीस हे जाणीवपूर्वक करतायत, ते एक लॅक्युना ठेवतायत गोंधळ निर्माण करण्याकरता. आणि तो जो लॅक्युना त्यांनी पोलिसांनी ठेवला, आज झालं आहे की काही उत्तर मिळालं नाही की सावरकर कोणी केलं, पिस्तूल कोणी दिलं, सावरकर. इतकं सोपं झालं आहे का ते? मग नाथीलाल जैन काँग्रेसचा मंत्र्याचा मेहुणा होता हे, आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. ते तुम्ही जाऊन दिल्लीचे कागदपत्र व्हेरीफाय करू शकता. लिस्ट ऑफ विटनेसेसवर नाव दिलेलं आहे. तुम्हाला यादी द्यावी लागते सरकारला. तर लिस्ट ऑफ विटनेसमध्ये नाथीलाल जैनचं नाव आहे. तेव्हा काँग्रेसचे जे गृहमंत्री होते ग्वाल्हेरकर, ग्वाल्हेरचे त्यांचं नाव आहे ग्वाल्हेरकर, त्यांचं नाव आहे. का नाही त्यांना तुम्ही आणलं? कारण सत्य उघड केलेलं असतं. तर असे हास्यास्पद आरोप करायचे. आणि दुसरा एक आरोप जो न करतात, मीच तुम्हाला सांगतो की सावरकर फाळणीचे फाळणी केली नेहरूंनी. मी परवाही सांगितलं होतं की नेहरूंनी फाळणी मान्य केली. माउंट बॅटन आल्यानंतर केवळ 72 दिवसात त्यांनी 3 जून प्लॅन डिक्लेअर केला. तो 3 जूनचा फाळणीचा जो प्लॅन होता तो त्यांनी 9 मे ते 12 मे नेहरूंना ते सिमल्याला घेऊन गेले. बायको, मुलगी आणि नेहरू चौघजणच गेले. तिथे तो त्यांच्याकडनं काय केलं मला माहीत नाही, पण ते रेकॉर्डमध्ये म्हणत आहेत. हे व्हॉइस रॉयचा पर्सनल रिपोर्ट आहे आणि हे डॉक्युमेंट पब्लिश केलेले आहेत. ट्रान्सफर ऑफ पॉवर 12 व्हॉल्यूममध्ये ब्रिटनने डॉक्युमेंट रिलीज केलेत. आय आस्क्ड नेहरू टू कम ॲज माय गेस्ट ॲज आय थॉट ही वॉज निअरिंग ए ब्रेकडाऊन फ्रॉम ओव्हरवर्क अँड ही स्पेंड 4 days विथ अस. पुढे ते म्हणतात वी हॅव मेड रिअल फ्रेंड्स विथ हिम अँड व्हॉट एव्हर एल्स हॅपन्स. हे फाळणीच्या खूप आधी आहे, मेची गोष्ट आहे. म्हणजे अजूनपर्यंत स्वातंत्र्य मान्य झालं नव्हतं. आय फील दिस फ्रेंडशिप इज सिन्सिअर अँड विल लास्ट. हे ऑफिशियल रिपोर्टमध्ये जेव्हा लिहितात तेव्हा याचा अर्थ असा आहे की आता नेहरू माझे अंकित झालेले आहेत आणि आता तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. आता हा विषय एवढ्यावर नाही आहे. हा विषय आता नेहरूंनी तिथे काय कमिट केलं? कसले कागद तुम्ही कसले कागद आहेत हे? हा व्हॉइस रॉयस पर्सनल रिपोर्ट आहे. रिपोर्ट नंबर 7 मे 15, 1947. हे व्हॉइस रॉयला दर 15 दिवसांनी रिपोर्ट सादर करावे लागायचे. आणि हे ट्रान्सफर ऑफ पॉवर 1942 to 1947 ह्या टायटलखाली 12 खंड ब्रिटिश शासनाने 1978 सालीच रिलीज केलेले आहेत. नेहरू पुढे काय म्हणतात माहिती आहे का? नेहरू नुसती योजना मान्य करत नाहीत, तर नेहरू आधी त्या योजनेला विरोध करतात आणि मग काही सुधारणा देतात, ज्या सुधारणा अधिक घातक होत्या. म्हणजे मूळ योजना अशी होती की जून जुलै 48ला फाळणी होणार. म्हणजे वेळ दिला त्यांनी. माउंट बॅटनने विचारपूर्वक वेळ दिला की 1 वर्ष मिळालं तर आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन, पोलीस हे सगळं सज्ज ठेवता येईल. जो काय रक्तपात वगैरे झाल्यानंतर तो टाळता येईल. पण नेहरूंनी ती डेट आधी खेचून घेतली आणि असं म्हणतात की काँग्रेसला कल्पनाच नव्हती रक्तपात होईल याची. तर माझ्याकडे येतं ते त्याच पत्रामध्ये पंडित नेहरूज प्लॅन काय होता, पंडित नेहरूंनी त्याला काउंटर प्लॅन काय दिला हे माउंट बॅटन त्याच पत्रात लिहित आहेत. तेच पत्र नाही आहे पण त्याच पुस्तकातलं आहे. त्यात त्यांनी दिलं आहे की ही पुट फॉरवर्ड फॉर अन अर्ली डिस्कशन वगैरे जो काय प्लॅन होता तो डिस्कस झाला. त्याच्यात नेहरू असं म्हणत आहेत इफ ब्रिटिश डिड गिव्ह अ डिसिजन अँड ॲज इट वॉज रिगार्डेड ब्लडशेड फॉलोड नॉट ओनली वुड ब्रिटिश हॅव टू टेक द ब्लेम बट ऑल्सो इंडो ब्रिटिश रिलेशन वुड डिटोरिएट. म्हणजे ब्रिटिशांनी योजना आमच्यावर थोपली आणि त्यातनं रक्तपात होणारच आहे, तर त्याचं खापर ब्रिटिशांवर फोडलं जाईल आणि भारत ब्रिटन संबंध दुरावतील. म्हणून पंडित नेहरू हॅज एक्सप्रेस्ड द व्ह्यू दॅट इंडियन्स शूड टेक द ब्लेम. भारतीयांनी त्याचा दोष घ्यावा. आणि पुढे त्यांनी असे केलं आहे की ही वुड बी प्रिपेअर्ड टू अफोर्ड ऑल मॅनर ऑफ सेफगार्ड अँड ॲश्युरन्सेस टू मुस्लिम लीग. म्हणजे ते मुस्लिम लीगला सर्व प्रकारची आश्वासनं द्यायला तयार आहेत जर प्रेझेंट इंटरिम गव्हर्नमेंटला पॉवर हँडओव्हर झाली. आणि ती झाली. म्हणजे लियाकत अलींना पाकिस्तान झाली, नेहरूंना इकडे झाली. ही हॅड ऑल्सो ॲग्रीड दॅट इट वुड बी पॉसिबल टू प्रोसीड विथ द प्रपोजल फॉर रेफरेंडम. म्हणजे नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स ते नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्शियल याच्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, त्याच्यामुळे तो भाग भारतात यायला पाहिजे होता. रेफरेंडम घालावं ही त्यांनी मागणी त्यात घातली. मी भारताच्या विरोधी मागणी घातली. आणि व्हॉइस रॉय सेड दॅट धिस प्लॅन इज फार मोर ॲक्सेप्टेबल विल बी टू जिना. मग नुसती फाळणी स्वीकारली नाही, हे वाक्य की रक्तपात होणार आहे आणि त्याचं खापर आम्ही स्वीकारावं, भारतीयांनी स्वीकारावं, हे इतकं धक्कादायक आहे. आणि
आणि तरी तुम्ही म्हणता की सावरकर अखंड भारताकरता भांडत होते. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत 1885 साली सर सय्यद अहमदनी मांडला, तरी द्विराष्ट्रवादाचे जनक सावरकर. फाळणी सावरकरांनी केली. सावरकरांना जनतेने जनादेश दिला नाही, कारण गांधींनी स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही भारताची फाळणी होऊ देणार नाही. त्यामुळे 46च्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये हिंदू सभेला फक्त 16%, पण 16% मोठा आकडा आहे, 16% मतं मिळाली, पण त्यांना सीट्स मिळाल्या नाहीत. त्याच्यामुळे त्यानंतरच्या 46 नंतरच्या पुढच्या वाटाघाटीतून सावरकरांना पूर्ण वगळण्यात आलं होतं. त्या वाटाघाटी नेहरूंशी झाल्या. हे फाळणीचं पाप नेहरूंचं आहे, रक्तपाप नेहरूंनी घडवून आणलेलं आहे, आणि ह्याची आता उत्तरं द्यावीत मला वाटतं. रणजितजी, खरं तर आत्ता आपल्या ज्या काही गप्पा चालल्या आहेत किंवा सध्या आपल्या मराठी समाजात जे काय होत आहे त्याच्यावरून मला हा एकच प्रश्न विचारावासा वाटतोय की सध्याच्या समाजात जर मी सावरकर प्रेमी असेन तर मला गांधीजी आवडून चालणार नाही किंवा गांधीजींबद्दल आदर वाटून चालणार नाही किंवा नेहरूंबद्दल आदर वाटून चालणार नाही. ही स्थिती आपल्या समाजात का आली आहे? आत्तासुद्धा आपण जेव्हा सावरकरांबद्दल बोलतोय तेव्हा आपण वेगवेगळ्या जे काही इतिहासातले तपशील काढून प्रयत्न हा म्हणतोय की कुठे कुठे गांधीजी चुकले किंवा कुठे. माझं म्हणणं आहे हे असे आपले जे काही स्वातंत्र्य सेनानी होते किंवा स्वातंत्र्यासाठी जे काही लढले आहेत ते लोक होते, त्यांना आपण इतकं गटातटात का वाटतोय? आपण एकाच वेळी एक मराठी माणूस सावरकर प्रेमी गांधीजींबद्दल आदर बाळगणारा का असू शकत नाही सध्याच्या काळात? अहो, तुम्हाला सांगतो, आदर बाळगलाच पाहिजे. कारण सावरकरांनी असं सांगितलं की जर तुम्ही घरात बसून प्रार्थना केली नुसती की देशाला स्वातंत्र्य मिळो, तर त्याचाही कणभर सहभाग आहे. आणि यांनी आंदोलनं केली आहेत, आम्ही कधीही यांचा अनादर करत नाही. पण जेव्हा सावरकरांवर तुम्ही आरोप करता तेव्हा त्याच लॉजिकनी यांची कृत्य ही किती भीषण आहेत हे दाखवणं माझं काम आहे. आणि मी संशोधन केल्यानंतर मला जर का मिळालं असेल तर तुमच्यापुढे आणलंच पाहिजे. फाळणीचे दोषी कोण? जर सावरकरांवर दोष मारण्यात येत असेल, जेव्हा हे बघा, जेव्हा कोर्टात केस चालते, एखाद्या आरोपीला हजर करतात, ह्यांनी खून केला, तेव्हा नुसतंच बचाव करणं एक गोष्ट वेगळी असते. पण जर त्या बचावाच्या वकिलांनी जर सिद्ध केलं की खून ह्यांनी नाही ह्यांनीच केला, तर त्याचा अशील सुटतो. त्याच्यामुळे सावरकरांवर जे अपराध मांडण्यात येतात ते गांधी आणि नेहरूंनी किती अधिक प्रमाणात केले हे सांगणं माझं काम आहे. आणि राहिला राष्ट्रपतीचा अपमान, तर आम्ही हे कधीच आधी काढलं नाही. हे कागदपत्र माझ्याकडे आज 15 वर्षापासून आहेत. आम्ही कधीच बोललो नाही. बोललोय का? तरी बोललोय का मी? आम्ही कधी? आज यांनी जेव्हा वारंवार लक्षात ठेवा, वारंवार डिवोर्स डे देतं तेव्हा त्याला उत्तर द्यावं लागतं. आणि उत्तरं देऊन देऊन मी कंटाळलो. त्यामुळे आता माझं म्हणणं आहे की आता तुम्ही उत्तरं द्या. आणि मी तुम्हाला सांगतो, एकाही काँग्रेस नेत्यांनी ही जी काय विधानं केली, हे बघा, लेडी माउंटबॅटन वगैरे मला काही घेणं देणं नाही आहे. पण तुमची ऐका मला आता तुम्ही आता ऐका माझं. हे बघा, तुम्ही वैयक्तिक तुमचं चरित्र काय आहे, आम्हाला प्रत्येक माणसाचा तो वैयक्तिक अधिकार आहे. पण जेव्हा तुम्ही गोपनीयतेची शपथ घेता, तुम्हाला बायकोला पण सांगता येत नाही त्या गोष्टी, तुम्हाला बायकोला पण सांगता येत नाही. हा कायदा आहे. तर तुम्ही लेडी माउंटबॅटनला रोज 12 वर्ष पत्र लिहून तिची मुलगी लिहिते. हो, मी नाही म्हणत आहे, मुलगी लिहिते की रोज 12 वर्ष रात्री 2 वाजता नेहरू सगळी कामं आटोपली की तिला पत्र लिहायचे आणि तिने सांगितलं की ते एकाकी होते वगैरे. ते जस्टिफिकेशन काही असेल, पण म्हणून मी सांगतो, बायकोलाही तुम्ही सांगू शकत नाही. दिवसभर काय झालं याची डायरी त्यात लिहायचे, माझ्या काय अपेक्षा भंग झाले वगैरे, ते ॲडिशनल लिहिलं आहे. तर माझ्या अपेक्षा काय होत्या, कोण कसं वागलं. पण प्राईम मिनिस्टर ऑफिसची डायरी आणि लॉर्ड माउंटबॅटन हे तेव्हाही हे बरेचतोर हे ब्रिटिशांचे एक अधिकारी होते. कारण ब्रिटिश याच्यामध्ये ब्युरोक्रसीमध्ये हे जे ते लॉर्ड होते आणि त्यांच्यावर अधिकृत दायित्व नेहमीच सोपवलं गेलं होतं. सो ही वॉज ऑलवेज इन ॲक्टिव्ह पॉलिटिक्स, ही वॉज प्रो ब्रिटन पॉलिटिक्स. त्यांच्या बायकोला तुम्ही अशा चिठ्ठ्या लिहिताय, तर ह्याला तुम्ही हनी ट्रॅप नाही म्हणणार का? आणि माझं म्हणणं असू दे काय, आता ठीक आहे, हे इतिहास आहे. नाही, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, आता तुम्ही सांगताय ते आरोपाला उत्तर देण्यासाठी म्हणा किंवा प्रति आरोप करण्यासाठी, पण याचा समाजावर झालेला हा परिणाम नाही दिसत आहे का तुम्हाला? की जर मी सावरकर प्रेमी आहे तर मला कुणाचं तरी कट्टर विरोधकच व्हावं लागेल. हा जो समाजात आता निर्माण झालेला प्रश्न आहे. मला जर छोटं मूल आहे तर मी माझ्या छोट्या मुलाला जर सावरकर कसे होते हे सांगत असेल तर मी गांधीजी आणि नेहरूंबद्दलही सांगायला पाहिजे ना. पण समाजात आता ती एक मोठी दुही म्हणा किंवा एक अशा पद्धतीची रेस झाली आहे की मी सावरकर प्रेमी असेल तर मी सावरकरांबद्दल बोलीन, पण मी त्याच द्वेषाने गांधीजी कसे चूक होते किंवा नेहरू कसे चूक होते हेच बोलीन. हा एक मोठा परिणाम झाल्याचं नाही का दिसत तुम्हाला? नाही, हे एक तासाच्या डिबेटमध्ये जेव्हा बोलतो ना तेव्हा मला हे बोलावं लागतं, मला हे उदाहरणं द्यावी लागतात. पण मी मागेही सांगितलं आहे, वारंवार सांगतो, मी व्यक्तिशः यांच्या विरोधी नाही. मी आजपर्यंत हे टाळलेलं आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या राष्ट्रपुरुषांचा अपमान करता तेव्हा ज्यांच्याबद्दल अभिमान बाळगावा अशा आधीच बोटावर मोजण्या इतके लोक आहेत. आणि सावरकरांबद्दलही तेच होत आहे की मी काँग्रेस आहे तर मी करायचं. इंदिरा गांधींनी, मी तुम्हाला सांगतो, सावरकरचा सन्मान केला आणि हे आम्ही अभिमानाने सांगतो. सावरकर स्मारकाचे अध्यक्ष पूर्वी जेव्हा सावरकर उभं राहिलं, जयंतराव टिळक काँग्रेसचे नेते होते.
त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. मग त्या काळात हे का झालं, ही सुरुवात आत्ता सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी केलेली आहे आणि आज काँग्रेसवाले फरफडत जात आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी अत्यंत नाईलाजाने आणाव्या लागतात. पण मला असं अजूनही वाटतं की आपल्या राष्ट्रपुरुषांचा सन्मान आपण केला नाही तर पुढच्या पिढीपुढे आदर्श उरणार नाहीत. आणि ऑलरेडी आज आपण बघितलं तर या इंटरनेट आणि या युगात ते काय वाचतात काय हे आपल्या हातात नसतं. तर असं केलं तर पुढे देशाचं काय होणार. त्यामुळे हे असे आदर्श ठेवले पाहिजेत. आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की हे वादही मिटले पाहिजेत. पण वाद सुरू असतील तर, आरोप होत असतील तर मग प्रत्यारोप होणारच आहेत त्याच्यात. आणि पुराव्यादिवशी यांचे आरोप मी तुम्हाला सांगतो, यांच्या आरोपाला आहे की माफी मागितली, लिहून दाखवा मला कुठे लिहिलंय माफी मागतो, मला माझ्या कृत्याचा पश्चाताप आहे, मी असं पुन्हा करणार नाही, कुठे लिहिलंय त्यांनी डोमिनियन स्टेटस मिळते त्याच्याला आम्ही समर्थन देतो असंच म्हटलेलं आहे. तर आणि हे जे मी आरोप करतोय हे ब्रिटिशांच्या कागदातनं, गांधींच्या स्वतःच्या पत्रातनं हे मी, त्याच्यामुळे मी एकही केलेला आरोप हा बिना पुराव्याचा नाही. आणि मला वाटतं म्हणूनच मला कोणी उत्तर देत नाही काँग्रेसवाले. रणजितजी, जेव्हा सावरकर स्वतः हयात होते तेव्हा हिंदूंच्या वेगवेगळ्या संघटनांचे, वेगवेगळ्या ज्या काही त्यावेळेला अस्तित्वात होत्या त्या सगळ्यांचे ते काही एकमेव किंवा सगळ्यात मोठे नेते नव्हते. त्यावेळेला आणखीनही बाकी संघटना आणि बाकी पक्ष म्हणूया आपण असे होते जे सावरकरांच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेऊन हिंदू हिताचीच घेत होते. आज जेव्हा आपण असं बघतोय की सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांना सावरकर आपले आदर्श वाटत आहेत, तर तेव्हा हे तुम्हाला सुखावतंय का सावरकरांची ज्या पद्धतीनं नालस्ती होते त्याचा जास्त त्रास होतोय? नाही, आज सगळे सावरकरांचं नाव घेत आहेत हे ठीक आहे, पण त्यांनी त्यांचे विचार स्वीकारावेत. म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व खरं स्वीकारलं तर मला आनंद होईल. तुम्हाला असं वाटतं अजूनही तुम्हाला असं वाटतं की ते पचवू शकतं सावरकरांचं हिंदुत्व समाजामध्ये आपल्या आजच्या? कठीण आहे, सगळ्यांना कठीण आहे पचवणं. अगदी वैयक्तिकच विचारतो प्रश्न की तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये सावरकरांचे किती विचार अंमलात आणू शकलेले आहात? मी लग्न केलं तेव्हा माझ्या बायकोची जात काय होती मला माहीत नव्हतं. अच्छा. हे म्हटलं पहिल्यांदा जेवायला बोलवलं. ते एक. बाकी आयुष्यामध्ये सावरकरांचे विचार तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही वापरताय? हे बघा, आमच्या घरात माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तर त्यांची इच्छा होती की विद्युत दैनित न्यावं, पण ते मुरबाडला आमची जी शाळा आहे तिथे ते असताना झालं निधन. ते त्यांचं त्याच्यामुळे चितेवरच त्यांचा दाह करावा लागला. पण माझं तेव्हाची पद्धत होती की हे सगळं ती राख, त्याची 3-4 पोती राख आहेत तर ती नदीत विसर्जन करायची. माझा त्याला सक्त विरोध होता. मी ती माळशेज घाटात जाऊन तिकडनं ते एका कड्यावरनं खाली गेलं, कारण वॉटर पोल्युशन व्हायला नको. हे विज्ञाननिष्ठ विचार सावरकरांचे जे आहेत, विज्ञाननिष्ठा, सावरकरांची विज्ञाननिष्ठा हे मी लहानपणापासून पूर्ण वाचत आलो आहे. आणि अंमलात आणली आहे का? येस, मी सांगतोय ना, माझ्या वडिलांचं मी नाही केलं. आमच्या घरात कोणीही, आम्ही कुठलेही संस्कार करत नाही, अंत्यसंस्कार काही नाही. आम्ही अजिबात काही पाळत नाही. मी 3ऱ्या दिवशी कामाला आलो होतो वडील गेल्यानंतर, सावरकर स्मारकात सभा होती. तुम्ही आता राहुल गांधींचे मुद्दा उपस्थित करतात की माफीचं, त्याविषयी बोललात, पण त्याविषयी राहुल गांधी दुसरा एक मुद्दा उपस्थित करतात की सावरकरांना इंग्रजांना सहकार्य केल्याबद्दल पेन्शन भेटायची. या मुद्द्याकडे तुम्ही कसं जस्टिफाय करता? अहो, इतकं हास्यास्पद मुद्दा आहे. सावरकर स्थानबद्ध होते आणि स्थानबद्धतेचा अलाउन्स, त्यांना काम, त्यांना वकिली करण्याची परवानगी नव्हती. मग तो काय खाणार माणूस? तुरुंगात असताना त्यांना सरकार जेवण खाण देत होतं. आणि हा भत्ता असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना मिळत होता. पंजाबमधल्या 150 रुपयापासून पुढे नेताजींचे जे बंधू होते शरद बोस यांना 1200 रुपये मिळत होता तो, आणि सावरकरांना फक्त 60 रुपये. तर तो भत्ता, आणि त्यांना किती 4 का 5 वर्षच मिळाला, 13 वर्ष ते होते. तर हा कायद्याने मिळणारा भत्ता आहे, हा पेन्शन नाही आहे. हे चुकीचं आहे, हा प्रचार चुकीचा आहे. गांधींनाही काय ते 550 रुपये भत्ता मंजूर झाला होता आगा खान पॅलेसमध्ये, कारण ते स्थानबद्ध होते. त्यांच्यावर आता फक्त त्यांचा सरकार खर्च त्यांचं तेच करत होते. तुम्हाला सांगतो, त्याला आगा खान पॅलेसमध्ये तुम्ही परत म्हणाल की तुम्ही गांधींचं काढता. अहो, त्यांच्या वाढदिवसाला बकरीच्या दुधाचं आईस्क्रीम करून त्या जेलरनी दिलं. 75वा वाढदिवस होता म्हणून 75 चांदीचे शिक्के दिलेले आहेत. हे त्यांच्या डायरीत नमूद केलेलं आहे ना. आता हा सगळ्या खर्चासाठी 550 रुपये भत्ता गांधींचा. गांधीजी घेत होते का तो भत्ता? हो, गांधींवरच खर्च होत होता. गांधींचं सगळं एन्टुरेज आलं. तुम्हाला माहिती आहे का, गांधींच्या सेवेला त्यांनी सांगितलं आश्रमातनं माझी माणसं पाहिजे, आश्रमातनं माणसं आलेली आहेत. हा खर्च कोण करणार? त्या भत्त्यातच होत होता ना. गांधीजी विचारायचं ना, या सगळ्यांचा खर्च तुम्ही कुठला करताय? मी तुमचा कैदी आहे, तर त्या भत्त्यातच होते, सगळ्यांना माहिती आहे. हे अप्रूव्ड आहेत, माझ्याकडे कागदपत्र आहे, तुम्हाला जाताना देतो मी ते. हा सगळा जो सावरकरांचा निमित्तानं जे सतत वादाचे आवर्तनं सध्या घातली जात आहेत, ही कधी आणि कशी संपतील असं तुम्हाला वाटतं?
मला वाटत नाही आहे की हे परत त्यांची सवय दर 3-4 महिन्यांनी ते बोलतात. पण सावरकरांचा राजकीय वापर दोन्ही बाजूनी होतोय असं तुम्हाला वाटतं? आता काँग्रेसने केल्यानंतर विरोधी त्याचा फायदा घेणारच आहेत ना. जर काँग्रेस सावरकरांवर आरोप करत असतील तर जनतेपुढे हे मांडणं आणि ते करणारच आहेत की बाबा हे बघा आपल्या यांचा हे अपमान करतायत आणि हे त्यांच्याबरोबर जातात, तेव्हा आम्हाला मत दे 25%. त्यात काय राजकारण आहे, हे सगळंच करतात. पण सावरकरांची स्वीकारार्हता गेल्या काही काळामध्ये वाढते असं तुम्हाला वाटतं? निश्चितच जसं शिक्षण वाढत चाललं आहे तसं आजची तरुण पिढी ती धर्माच्या बाहेर जाऊन बघते आणि सावरकरांचं हिंदुत्व त्यांना जास्त आकृष्ट करते कारण हे राष्ट्रीयत्व आहे. आणि सावरकर म्हणजे आज ब्रिटनचे पंतप्रधान हिंदू असले तरी ते धार्मिक हिंदू आहेत, ते राष्ट्रीय हिंदू नाही आहेत ना आज ते. तर राष्ट्रीय हिंदुत्व जे आहे की भारतीयत्व याच्याकडे लोक निश्चितच आकर्षित होत आहेत. पण ही जी स्वीकारार्हता वाढण्याचं समाधान आहे का ज्या पद्धतीनं ते रोज वादात ओढले जात आहेत त्याचं वैषम्य? आणि वादाचं फार दुःख आहे की सतत म्हणजे येऊन तुमच्यापुढे येऊन उत्तरं देणं, तीच उत्तरं देणं हे फार त्रासदायक आहे मानसिक. पण त्या निमित्ताने अनेकांचे मला फोन येतात की तुमचं ऐकून काही पहिल्यांदा कळले. आणि सावरकरांबद्दल फार वाचन नाही आहे, ते आता वाढत चाललेलं आहे कारण आता नवीन पिढी इंटरनेटमधनं मग शोध घेते. सावरकर स्मारकावर आम्ही सगळी पुस्तकं ठेवलेली आहेत. तुमच्या मते सावरकरांबद्दलचे सगळ्यात मोठे म्हणजे काय म्हणूया आक्षेप जे घेतले जातात ते सगळ्यात आक्षेपार्ह आक्षेप तुमच्या दृष्टीनं कोणते? माफी मागितली आणि गांधींची हत्या केली. सावरकरांनी 1908 साली एक लेख लिहिला होता की क्रांतिकारकांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर काय करावं. त्यांनी फ्रान्सचं उदाहरण दिलं आहे की ज्या दिवशी क्रांती संपेल त्या दिवशी शस्त्र हाती ठेवायची. आणि दुसरं त्यांनी सांगितलं होतं की तेव्हा गोखले नदी लंडनमध्ये होते तेव्हा त्यांना काही क्रांतिकारकांना वाटलं की ह्या माणसांना याला उडू आपण. सावरकरांनी विरोध केला होता की क्रांतिकारकांनी आपल्या माणसावर कधीही हत्यार उचलता कामा नये, शत्रूवरच उचललं पाहिजे. आणि जे सांगतात की क्रांती संपल्यानंतर हत्यारं खाली ठेवा कारण लोकशाही येईल तेव्हा लोकशाही मार्गानेच जा, हे त्यांनी फ्रान्सची उदाहरणं देऊन त्यांनी केलं 1908 साली. त्यांचा तो फ्रान्समध्ये जे मदन तलवार म्हणून जे मुखपत्र होतं तो प्रकाशित झाला होता. म्हणजे इतकं पुढे तो माणूस विचार करतो की क्रांती कुठे थांबवायची हा जो आहे त्यांचा. तर भगतसिंगांनी तसं म्हटलं आहे की कवी हृदयाचा माणूस इतका मुलायम आहे की ते जे गवतावरनं चालतात. हे भगतसिंगांचं वाक्य आहे, माझं नाही आहे त्यांच्या डायरेक्ट. की त्यांनी एक विश्व शांती म्हणून त्यांचा लेख आहे त्याच्यात त्यांनी ते लिहिलेलं आहे की यांचं त्या गवताचं पात्यांचं काय होईल त्याचा त्यांना हृदयाला त्रास होतो, असं भगतसिंगांनी सावरकरांबद्दल लिहिलं आहे. आणि मला वाटतं तो पण एक पुरावा असा त्यांची भेट प्रत्यक्ष झाली असावी. तर तो माणूस क्रांती म्हणजे शस्त्राचारी म्हणणं चुकीचं आहे, शस्त्र हे माध्यम असतं. आणि त्यांनी एक कविताही लिहिली होती की शस्त्र पाप नाश वये शस्त्र पुण्य नाश वये इष्टता अनिष्टता त्यास हेतू नेच ये. म्हणजे तुमच्या हातात पोलिसाच्या हातातलं शस्त्र, सैनिकाचं शस्त्र आणि दहशतवादाचं हातातलं शस्त्र हे ते लिहित आहेत की शस्त्र पाप नाही आणि पुण्यही नाही. तर त्याचं कुठलं आणि ते म्हणतात की आम्ही लास्ट रिसॉर्ट म्हणूनच घेतलं. आणि ते त्याच्यात त्यांनी अनेकदा लिहिलं याच्याबद्दल की कधी आणि स्वतंत्र भारतात शस्त्र घेऊ नये. आणि म्हणून त्यांनी त्यांची संघटना अधिकृतपणे 52ला विसर्जित केली की उद्या ती चालू राहिली आणि त्याच्या निमित्ताने काही व्हावं. अभिनव भारत त्यांनी अधिकृत विसर्जित केली की यापुढे स्वतंत्र भारतात नॉट बुलेट बट बॅलेट हे त्यांनी 52लाच हे केलं. आणि त्यांना माहिती होतं की माझ्या आयुष्यात तरी मी कधी निवडून येणार नाही. सावरकरांबद्दल जे प्रश्न उपस्थित केले जातात त्यापैकी एक असतो म्हणजे आता खूपदा सोशल मीडियावरती पण येतो की त्यांना स्वातंत्र्यवीर असं कोण म्हणालं पहिल्यांदा, तर असं काही आहे कुठे उल्लेख वगैरे काय आहे त्याचा? हो, त्यांना मी त्यांचं नाव विसरलो. एका कवितेत त्यांना पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर म्हटलं आहे 23 साली. आणि त्याच्यानंतर राजवाडेंनी एका पत्रात त्यांचा स्वातंत्र्यवीर उल्लेख केला आहे, इतिहासाचार्य विका राजवाडे. आणि तर नक्की कोण आधी म्हणालं त्याच्यात, पण एका कवितेतही त्यांचा जुना पहिला उल्लेख त्याच्यात आहे. खरं तर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान देणारी प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. कदाचित काहींचे विचार वेगळे असतील, काहींचे मार्ग वेगळे असतील, काहींच्या वाटा वेगळ्या असतील, पण आपल्या प्रत्येकाचे आणि इतिहासाचे हिरोजसुद्धा कदाचित वेगवेगळे असू शकतात, ते असतील. पण माझ्या मनातला हिरो जपताना मी इतरांच्या हिरोचा अपमान न करणं हे सशक्त समाजाचं लक्षण मानलं जातं. आणि आज आपण खरंच सशक्त समाज आहोत का याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकानं करण्याची वेळ आली आहे. आज आपण इथे आलात, वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले आभार. नमस्कार. तर माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, सुधीर मांडके लाईट हाऊस, चकोते बेकरी अँड नमकीन,
आणि सोनाई पशु आहार. वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.